नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा चॅप्टर 5 प्रोबॅबिलिटी क्लास 10th SSC बोर्ड महाराष्ट्र. आपले 5.3 प्रॅक्टिस सेट पूर्ण झाले. आपण आता 5.4 म्हणजे 5.4 प्रॅक्टिस सेट आपण पूर्ण घेणार आहोत. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर त्याच्या आधी आपल्याला जो पॉईंट आहे काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट म्हणजे संभाव्यता, एखादी घटना घडण्याची संभाव्यता. ओके, तर त्याला आपण प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट म्हणतो. आता याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, बघू. मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये इथं दिलेलं आहे, इन मॅथमॅटिकल लँग्वेज व्हेन पॉसिबिलिटी. आपण लिहूया विद्यार्थी मित्रांनो, इथं लिहू व्हेन पॉसिबिलिटी ऑफ ॲन एक्सपेक्टेड इव्हेंट. ओके, इव्हेंट इज expressed in number. It is called probability. Okay, it is called probability. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठीत पण सांगतो. व्हेन पॉसिबिलिटी म्हणजे गणिती भाषेमध्ये एखादी घटना घडणारे, तर एखादा अपेक्षित अंक जो दर्शवितो, जो एखादा अपेक्षित अंक दर्शविला जातो, त्याला आपण प्रोबॅबिलिटी असे म्हणतो. ओके, एखादी घटना समजा आहे की आपण आता बघू, आपण उदाहरणामध्ये मी सांगेल तुम्हाला समजून तसं व्यवस्थित, की एखादी घटना घडणारे गणिती भाषेमध्ये, तर अपेक्षित घटना घडणाऱ्या किंवा दर्शविणाऱ्या त्या अंकास आपण प्रोबॅबिलिटी असे म्हणतो. ओके, तर आपण जेव्हा गणित घेऊ तेव्हा या पॉसिबिलिटी आणि प्रोबॅबिलिटी अर्थ समजून घेऊया. ओके, काही त्याच्यामध्ये असं फार विशेष नाही. इव्हेंट म्हणजे घटना. इव्हेंटला अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? घटना. इव्हेंट म्हणजे घटना. चला, तर आपण आता प्रॅक्टिस सेट 5.4 घेऊया. बघा 5.4 पुस्तक समोर ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आपण प्रॉब्लेम लिहिण्यामध्ये फार वेळ जातो, त्यामुळे लिहित नाही. आता बघा, प्रॅक्टिस सेट 5.4 मधलं पहिलं गणित. इथं मी प्रॅक्टिस सेट लिहितो. प्रॅक्टिस सेट 5.4. ओके, त्याच्यातला पहिला प्रॉब्लेम आपण घेऊया. काय आहे? इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. ओके, 2 कॉइन जर आपण टॉस केले तर प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन फॉलोइंग इव्हेंट्स. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला 5.3 आणि 5.4 मध्ये काय डिफरंट आहे आता बघूया. आपण लिहू एस, सॅम्पल स्पेस लिहू. आता पहिले लिहू आपण इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड. ओके, 2 कॉइन जर आपण टॉस केले तर काय काय घटना घडू शकतात, आपण त्याचा सॅम्पल स्पेस लिहूया. एस इज इक्वल टू, बघा 2 कॉइन, एक छापा पडेल, नाही तर छापा काटा पडेल, नाही तर काटा छापा पडेल, नाही तर काटा पडेल. एवढ्या पॉसिबिलिटी होतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे नंबर ऑफ एस इज इक्वल टू किती आले विद्यार्थी मित्रांनो? एस इज इक्वल टू 4. हे सगळ्यात महत्त्वाचं. ओके, 4 घटना घडू शकतात जेव्हा आपण 2 कॉइन टॉस केले तेव्हा. ओके, बघा तुम्ही, तुमच्याकडे जर 2 कॉइन असे असतील तर तुम्ही टाका. 2 छापा पडेल, नाही तर मग 1 छापा 1 काटा पडेल, नाही तर मग दोन्ही काटा पडतील, नाही तर मग 1 छापा 1 काटा पडेल. हे तसंच आहे, छापा काटा छापा, दोन्ही बघा, बदलून बघा तुम्ही प्रत्येक वेळे. ओके, तर ह्या घटना घडतात. आता आपण खाली पहिली घटना आहे, पहिली लिहूया विद्यार्थी मित्रांनो. लेट इव्हेंट ए असं लिहू आपण. त्याला आता नाव देऊ लेट इव्हेंट ए. त्यांनी नाव दिलेलं नाही, आपण नाव देऊ लेट इव्हेंट ए गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. गेटिंग ॲट लिस्ट 1 हेड. ओके, की कमीत कमी 1 हेड म्हणजे 1 छापा पाहिजे, कमीत कमी 1, जास्तीत जास्त किती चालतील. म्हणजे आपण इथं लिहू ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एच 2 हेड मला चालतील. तिथं ॲटलिस्टचा अर्थ समजून घ्या. मी प्रत्येक वेळी तो
कमीत कमी एक हेड, जास्तीत जास्त कितीही चालू शकतात. त्याचा अर्थ असा होतो एच चालेल, एच टी एक हेड आहे आणि टी एच एक हेड आहे, म्हणजे नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता याचं प्रोबॅबिलिटी काढायचं आहे आपल्याला. प्रोबॅबिलिटी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए पी, आता इथं पी शब्द वापरला मी. प्रोबॅबिलिटी ऑफ ए, तर सूत्र असतं विद्यार्थी मित्रांनो नंबर ऑफ ए म्हणजे घडणाऱ्या घटना भागिले सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस म्हणजे नंबर ऑफ एस, म्हणजे नंबर ऑफ ए 3 आणि नंबर ऑफ एस 4, म्हणजे 3/4. 3/4 हे आलं विद्यार्थी मित्रांनो प्रोबॅबिलिटी ऑफ ए. हे तुमचं पहिल्याचं उत्तर. अतिशय सोपं आहे बघा, काही अवघड नाही. आपण पहिले इथपर्यंत केलेलंच आहे. इथपर्यंत आपण पहिले आधीचे गणितं केले, फक्त आता खाली या 2 स्टेप वाढलेल्या आहेत. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला आता याच्यातलंच दुसरं बघूया. नंबर 2 मिटवू. ओके, नंबर 2 तुम्ही खालीच लिहायचं विद्यार्थी मित्रांनो हां, कारण फळ्याची आपल्या जागा कमी असल्यामुळे आपण त्याला पुसून टाकू. ओके, 2 इव्हेंट बी लेट, असं करू आपण, लेट इव्हेंट बी गेटिंग नो हेड. गेटिंग नो हेड म्हणजे एकही हेड मला नको अशी घटना आहे. म्हणजे बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट गेटिंग नो हेड. मग इथं हेड आहे हे पण नको मला, इथं हेड आहे हे पण नको मला, इथं हेड आहे हे पण नको, फक्त टी आणि टी बस. ओके, म्हणजे नंबर ऑफ बी इज इक्वल टू 1. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस इज इक्वल टू 1/4. प्रोबॅबिलिटी ऑफ बी. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपे आणि व्यवस्थित घ्या, काही अवघड गणितं नाही आहे. समजण्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग आणि प्रोबॅबिलिटी अतिशय सोपा आहे. ओके, चला अशा प्रकारे आपलं पहिलं गणित संपलेलं आहे. चला आपण आता दुसरं गणित घेऊया, प्रॅक्टिस सेट 5.4 मधलं. बघा विद्यार्थी मित्रांनो 5.4 इफ 2 डाईस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 डाईज हां, म्हणजे 2 डाईज आपले हे असे आपण बघितले ना, हे याला डाईज म्हणतो आपण. 1 2 3 4 असे 6 टिंब असतात. इफ 2 डाईज आर रोल्ड सायमल्टेनियसली फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. आपण आता पहिले सॅम्पल स्पेस लिहूया. नंबर 2, प्रॉब्लेम नंबर 2, इफ 2 डाईज आर रोल्ड. ओके, फक्त इथपर्यंत. मग आपण आता सॅम्पल स्पेस लिहिणार. आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायची आयडिया माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपण 2 डाईजचे सॅम्पल स्पेस कशी लिहितो. 1 1 1 2 1 3, इथे पण कॉमा आहे. त्यानंतर 1 4 1 5 1 6, त्यानंतर 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6, त्यानंतर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. ओके, त्यानंतर 4 1 4 2 4 3 4 5 4 6, सॉरी 4 1 4 2 4 3 4 4 4 4 4 5 आणि 4 6. असं जर लिहिलं ना तर आपलं एखादा अंक जर राहून गेला तर आपल्याला ताबडतोब कळतं. इथे बघा 6 6 6 5 5 5 4 4 4 बरोबर येतात ते एका खाली एक. नंतर 5 1 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6, त्यानंतर 6 1 6 2 6 3. ओके, त्यानंतर 6 4 6 5 आणि 6 6, कर्ली ब्रॅकेट क्लोज. किती घटना आहेत विद्यार्थी मित्रांनो. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 आणि 6 6 36,
म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 36. ओके, हे झालं विद्यार्थी मित्रांनो. आता आपण इथे घटना लिहू आणि इथे उत्तर लिहू. ओके, आपल्याला जागा कमी आहे, आपण इथे फक्त घटना लिहू. आता पहिली घटना बघा काय विद्यार्थी मित्रांनो, काय दिलेलं आहे की द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस ॲज इज ॲट लिस्ट 10. कमीत कमी बेरीज 10 आली पाहिजे. ओके विद्यार्थी मित्रांनो, द सम ऑफ द, मग आपण इथं लिहू पहिलं काय उत्तर, लेट इव्हेंट ए the sum of the digits पुस्तकात आहे विद्यार्थी मित्रांनो, पुस्तकं समोर ठेवा. on the upper faces is at least 10. ओके, आता कमीत कमी अप्पर फेसेसची बेरीज 10 आली पाहिजे. जास्तीत जास्त किती चालेल. लेट इव्हेंट द सम ऑफ द, सम म्हणजे बेरीज, डिजिटची ह्या अंकांची बेरीज 10 आली पाहिजे आणि 10 ॲटलिस्ट 10 म्हणजे 10 किंवा 10पेक्षा जास्त. ओके, कमीत कमी 10 आली पाहिजे. मग आता बघा 1 आणि 1 2 होतात, 1 आणि 3 1 आणि 2 3 होतात. इथं तर कुठंच बेरीज येणार नाही, इथे पण कुठेच बेरीज येणार नाही 10. मग इथं बघूया आता इथे येईल का 3 आणि 6, इथे पण येणार नाही विद्यार्थी. 4 1 4 2 4 3 4 8 इथं येईल विद्यार्थी मित्रांनो. ओके, ही एक बेरीज येणार आहे. 6 4 आणि 6 म्हणजे ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 4 आणि 6, 4 आणि 6 10 होतात. नंतर 5 5 2 5 3 5 4 5 5. ओके, 5 आणि 5, त्यानंतर 5 6 5 आणि 6 11 होतात. ॲटलिस्टचा अर्थ असा होतो कमीत कमी 10, जास्तीत जास्त किती चालतील. म्हणजे 5 6 पण चालते, 6 1 6 2 6 3 6 4 चालेल, 6 4 चालेल, 6 5 चालेल आणि 6 6 चालेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या घटना घडतात. म्हणजे नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 आले विद्यार्थी मित्रांनो. नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती आले 6. मग आपल्याला आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायचं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. ओके, मग नंबर ऑफ ए किती आहे 6 आणि नंबर ऑफ एस किती आहे 36. म्हणजे 6 अपॉन 36 म्हणजे 6 1 6 आणि 6 6 36. 6 1 6. हे कसं करायचं विद्यार्थी मित्रांनो, इथं बाजूला घेऊन सांगतो मी. 6 1 6 आणि 6 6 36 1/6. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1/6. ओके विद्यार्थी मित्रांनो, असं हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, बघूया आपण आता नंबर 2. याच्यातला नंबर 2 क्वेश्चन. ओके, मिटवूया. झालं विद्यार्थी मित्रांनो, बघून घ्या. तुम्ही याच्या खालीच लिहायचे उत्तर. असे असतील तर तुम्ही पुन्हा परत नाही पुसायचं. द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज 33. द सम ऑफ, मग इथं लिहू आपण 2. लेट इव्हेंट बी, आपण पेन बदलूया विद्यार्थी मित्रांनो. लेट इव्हेंट बी द सम ऑफ द डिजिट्स ओके, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. ओके, आपण लिहूया आता की 2 अंकांची बेरीज येणारे किती येतात याच्यामध्ये. आहे 33 येणारे. आता 1 आणि 1 33 होतील का, 1 आणि 2 33. आता कोणतीच नाही. 6 आणि 6 सुद्धा 33 होत नाही. म्हणजे हा रिक्त संच आहे असा ठेवला तरी चालेल. रिक्त आहे. बी इज काहीच त्याच्यात घटकच नाही. नो इव्हेंट, एकही घटना अशी नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो, बी इज इक्वल टू 0. आता आपण 0 घेऊया. ठीक आहे, एकही घटना नाही म्हणजे 0. म्हणजे नंबर ऑफ बी इज इक्वल टू 0. ओके, मग आता आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढायचं आहे. इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस मीन्स 0 अपॉन एस मीन्स 36 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 0.
ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं हे दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर पूर्ण झालेलं आहे. चला आपण त्याच्यातला आता तिसरा प्रश्न करूया. ओके, बघूया आता तिसरा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3. द डिजिट ऑन द फर्स्ट डाय. आता इथं लिहू आपण 3 क्वेश्चन. लेट इव्हेंट सी. पहिलं ए दिलं, इव्हेंट ए बी सी असं म्हणत चला. 4 घटना असतील तर डी घ्या, ई घ्या, एफ घ्या, तुमच्या मनावर घ्या. लेट इव्हेंट सी द डिजिट ऑन द फर्स्ट डाय. ओके, द डिजिट ऑन द फर्स्ट die is greater than the digit on the second die. The digit on the second die किंवा डाई म्हणा. ओके, त्यानंतर आता बघा, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. आता आपण लिहूया विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजेल की पहिल्या डाईचा अंक मोठा आहे दुसऱ्या याच्यापेक्षा. मग इथं कुठं आहे बघा विद्यार्थी, इथं पण नाही आहे. इथं बघा, इथं आहे 2 1 आहे. ओके, मग आपण घेऊया. आता इथं आपल्याला पुस्तक थोडंसं बाजूला ठेवू. इथं लिहू आपण. हा बघा, हा पहिल्या डाईचा अंक ग्रेटर आहे. इथं दिले ना, द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर. पहिल्या डाईचा अंक ग्रेटर कोणापेक्षा? सेकंड डायपेक्षा. मग इथं 2 1 आहे. 2 2 2 3 2 4 2 5. इथं कुठंच नाही. मग इथं 3 1 आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, इथं 3 1 म्हणजे 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 9. ओके, इथं पण आहे ना विद्यार्थी मित्रांनो, 3 2 आहे ना. इथं आपल्याला 3 2 घ्यावं लागेल, 3 आणि 2 घ्यावं लागेल. त्यानंतर अजून इकडे नाही बरं का. बघा आता इथे घ्या, 4 1 4 2 4 3. इथं घ्यावं लागेल 4 1 4 2 4 3. 4 1 4 2 आणि 4 3. ओके, त्यानंतर आता इथे घ्यावं लागेल 5 1. मी इथे लिहितो विद्यार्थी मित्रांनो, 5 1 5 2 5 3 आणि 5 4. ओके, 5 4 5 5 5 6. ओके, आता इथं घ्यावं लागेल आपल्याला 6 5 पर्यंत घ्यावं लागेल. म्हणजे 6 1 6 2 6 3 6 4 अँड 6 5. ओके, मग आता किती घटना झाल्या विद्यार्थी मित्रांनो या बघून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, नंबर ऑफ सी इज इक्वल टू किती विद्यार्थी मित्रांनो? 15 15. नंबर ऑफ सी इज इक्वल टू 15. तुम्हाला कळलं का विद्यार्थी मित्रांनो हे काय लिहिलं? इथं सांगितलेलं आहे की पहिल्या डाईजवरचा अंक हा दुसऱ्या डाईजवरच्या अंकापेक्षा मोठा पाहिजे. अशा आपण घडलेल्या घटना लिहिल्या. ओके, 15 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस एस. ओके, नंबर ऑफ सी 15 अपॉन 36. आता मी 15 अपॉन 36 इथं लिहितो. 3च्या पाड्यात येतात विद्यार्थी मित्रांनो. 3 5 15 आणि 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे 12 3 36. ओके, म्हणजे 5/12. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू 5/12. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. कुठेही याच्यामध्ये चूक होण्याची शक्यता पण नाही. आपण जर व्यवस्थित सोडवलं, जर व्यवस्थित काळजीपूर्वक पाहिलं तर चालेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय. चला आपण आता याच्यातली 2 प्रश्न आपले पूर्ण झाले. आपण आता तिसरा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन नंबर 3 बघा विद्यार्थी मित्रांनो. तिसरा बघा. देर आर 15 tickets in a box, each bearing one of the numbers from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Find the probability of event that the ticket drawn. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरं गणित काय? तिसरं गणित असं आहे की एका बॉक्समध्ये 15 तिकीट आहेत. एक बॉक्स आहे. ओके, हा बॉक्स घेऊ आपण. याचे समजून सांगतो तुम्हाला. एक बॉक्स आहे, याच्यामध्ये तिकिटं असे अंक लिहून तिकिटं टाकले. 1 2 3 असे 15 तिकीट आपण याच्यात टाकले
आणि मग रँडमली काढायचं आपल्याला. एक काढू, 2 काढू, असे किती घटना होतील विद्यार्थी मित्रांनो? 15 तिकीट आहे तर 15च घटना होतील, 15च तिकीटं निघतील ना. 1 निघलं, 2 निघलं, 3 निघलं, 4, 15ला थांबून जाईल. म्हणजे बॉक्समधून आपण तिकीटं रँडमली काढत असताना फक्त अंक कोणता पण येईल आधी, असा एक सिरियलनं नाही येणार 1 2, आधी 3 येईल, मग 5 येईल, मग 7 येईल, मग 2 येईल, मग 1 येईल, मग 15 येतील, परंतु 15च तिकीटं येतील. ओके, तर चला आपण आता याचा सॅम्पल स्पेस लिहूया विद्यार्थी मित्रांनो. या गणिताचा सॅम्पल स्पेस लिहूया. ओके, देअर आर 15 तिकीट्स इन अ बॉक्स. आता सॅम्पल स्पेस लिहा डायरेक्ट. एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अँड 15. ओके, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल टू 15. आता पहिली घटना बघा विद्यार्थी मित्रांनो, शोज ॲन इव्हन नंबर. मग आपण पहिली घटना लिहूया. लेट इव्हेंट ए shows an even number. ओके, shows an even number. घटना ए अशी आहे की ती इव्हन नंबर दाखवते. मग आता याच्यातले इव्हन नंबर कोणते कोणते? इव्हन नंबर म्हणजे काय? समसंख्या. मग आपल्याला समसंख्या माहिती पाहिजे. 2 पहिली, नंतर 4 6 8 10 12 आणि 14. वर पाहायची गरजच नाही. 15पर्यंत कोणत्या इव्हन नंबर आहे आपण सांगू शकतो. 2 4 6 8 10 12 14. 2 4 6 8 10 12 आणि 14. म्हणजे नंबर ऑफ ए इज इक्वल टू, मोजा आता, 1 2 3 4 5 6 7. ओके विद्यार्थी मित्रांनो, 7. मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायचं आहे आपल्याला. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस, म्हणजे 7/15. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे आलं तुमचं प्रोबॅबिलिटी ऑफ ए. समजतंय? पहिलं गणित आपलं झालं. आता इव्हेंट बी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? शोज अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5. त्याला घेऊया आपण. आता हे मिटवू का? पहिलं एक उदाहरण झालं. आपण आता दुसरं घेऊया. दुसरी इव्हेंट काय, घटना काय बघूया. दुसरी इव्हेंट 2. ओके, शोज अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. लेट इव्हेंट बी shows a number which is a multiple of 5. ओके, याचा अर्थ काय होतो की 5च्या पटीत वाढत जाणाऱ्या संख्या, म्हणजे 5च्या टेबलमधल्या संख्या, म्हणजे 5च्या पाड्यामधल्या संख्या, म्हणजे 5 1 5 5 2 10 5 3 15 अशा किती आहेत विद्यार्थी मित्रांनो? मग बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 5 आहे, 10 आहे आणि शेवटची 15 आहे. 5 1 5 5 2 10 आणि 5 3 15. पुढे नाही आहे. म्हणजे या 3च घटना याच्यामध्ये 5च्या पाड्यातल्या येणाऱ्या 3च संख्या याच्यामध्ये आहेत. म्हणजे नंबर ऑफ बी इज इक्वल टू 3. ओके, मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. मीन्स नंबर ऑफ बी, हाऊ मेनी नंबर ऑफ बी? 3 डिवायडेड बाय 15. ओके, मग आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ शकतो. म्हणजे इथं लिहितो मी उत्तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 3 1 3 आणि 3 5 15. 3 1 3 आणि 3 5 15. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/5. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले 3 गणितं पूर्ण झालेली आहेत. ओके, तर आपण आता वेळ बघूया आणि मग पुढचं ठरवूया की आपल्याला होईल का नाही आपलं गणित, कारण व्हायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर मला असं वाटतं आपण पुढचे 2 गणितं पुढच्या याच्यामध्ये घेऊया. लगेच 2 गणितं आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये करतो आहे. चला, आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, प्रामाणिकपणे अभ्यास करा. बाय.